त्याला आपण लोटसची बॉर्डर दिली आहे. ह्याच्यामध्ये ट्युलिपची सुद्धा बॉर्डर आपण देतो. ह्याला रेखा साडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. रेखा साडी आणि इवन जान्हवी कपूरने श्रीदेवींची एक साडी नेसली होती. सो तेव्हापासून या साड्यांचा एक वेगळा ट्रेंड माझ्यासारख्या मुलींमध्ये पण खूप आलेला आहे. म्हणजे लिननच्या साड्या सगळ्यांना खूपच आवडतात, कारण सस्टेनेबल, इको फ्रेंडली, स्किन फ्रेंडली अशा असतातच. तर आपण त्याला फेस्टिव्ह लुक देण्यासाठी हा असा पैठणी स्टाईल त्याचा जामदानीचा पदर करून घेतलेला आहे. एवढं वर्क्स असून सुद्धा हे लाईट वेट आहे. म्हणजे हातात घेतल्यावरती अगदी जाणवत आहे की चापून चोपून नेसली जाणार आहे, फुगणाऱ्यातली नाहीये. सो हे इंदोरी साड्यांचं मस्त कलेक्शन तुम्हाला इथे मिळू शकतं. खूप जण कमेंट करून विचारत असतात की अशा एक्सक्लुझिव्ह साड्या कुठे मिळतील, तर तुम्हाला ताईंकडे हे अवेलेबल आहेत. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स मध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, मी दरवेळेला नवनवीन कॉन्सेप्ट साड्यांमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. तर आज तुम्ही जे व्हिडिओमध्ये साड्या पाहणार आहात सगळ्या हँडलूमच्या साड्या आहेत. प्रीमियम रेंजच्या साड्यांचं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक कलेक्शन मध्ये तुम्हाला युनिकनेस तर दिसेलच, पण काही अशा लिमिटेड साड्या पण आहेत ज्यामध्ये तुम्हाला कस्टमायझेशनचे ऑप्शन्स आहेत. म्हणजे तुमच्या आवडीचे रंग, तुमच्या आवडीचे डिझाईन्स, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला कस्टमाइज करून दिलं जाऊ शकतं. येस, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. अशी साडी तुम्हाला बनवून दिली जाऊ शकते जी फक्त तुमच्याकडे आहे, बाकी कोणाकडेच नाही. आता अशा उत्तम साड्यांची खरेदी कुठे करू शकता ते सांगण्याआधी तुम्हाला रेडी टू वेअर साड्या करून हव्या असतील किंवा त्या रेडी टू वेअर साड्या तुम्ही शोधत असाल तर तेही तुम्हाला इथे मिळू शकता आहेत. येस, तुम्ही अगदी बरोबर ऐकलंय. 1100 रुपयांपासून ते लिटरली 10,000 रुपयांपर्यंतच्या साड्यांचं कलेक्शन पाहणार आहोत. कुठे एक्झॅक्टली, तर ठाणे वेस्ट मध्ये नौपाडा या एरियामध्ये आल्यानंतर 3 पेट्रोल पंप आहे, तिकडनं राईट घ्यायचं टुवर्ड्स गजानन महाराज मठ या रोडला वीर सावरकर मार्ग असं म्हणतात. या रोडवरती आल्यानंतर तुम्हाला आरामबाग सोसायटी दिसणार आहे. आरामबाग सोसायटीच्या ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर 2 आहे श्यामा. चला जाऊयात आणि श्यामल ताईंना भेटूया जे या ब्रँडला चालवतात. कम लेट्स गो. संस्कृतमध्ये मदर अर्थला श्यामा. अच्छा, तर म्हणून मला ते आपण सस्टेनेबल फॅशन ब्रँड रन करतो म्हणून त्याच्या रिलेटेड काहीतरी हवं होतं म्हणून आणि मग ते माझ्या नावाशी पण रिझेंबल करतं, श्यामल, श्यामा, म्हणून ते श्यामा आहे केलं. हो, मस्त आहे हे. तर मंडळी, आपण सगळ्यांनीच आता ऐकलं असेल की श्यामा आणि श्यामल या दोन्ही नावांचं काय कनेक्शन आहे. तर श्यामा या ब्रँडला आपण भेट देतोय आणि श्यामल ताई आहेत आपल्यासोबत. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा. नमस्कार ऐश्वर्या, तुझंही खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि तुम्ही खूप गोड दिसताय, हा कलर खूप छान दिसतोय. मेन म्हणजे हे 2 टोन साडी सध्या खूप ट्रेंड मध्ये त्याच्यापैकी एक आहे. सो अशाच काही वेगळ्या नवीन साड्या आज आपण पाहणार आहोत. कोणकोणत्या साड्या आज बघणार आहोत आपण? बनारसी, टसर सिल्क विथ मशीन एम्ब्रॉयडरी, ओके, हँडक्राफ्टेड साड्या आणि इंदुरी, महेश्वरी, मुडाल मध्ये प्लेन विथ लगडी पट्टा, असं बरंच कलेक्शन बघणार आहोत. म्हणजे असं म्हणता येईल की ते युनिक साड्यांचं एकमेव स्टोअर मधलं सगळं कलेक्शन आज आपण पाहणार आहोत. म्हणजे सगळ्या साड्यांसाठी युजली माणसं कशी वेगवेगळ्या दुकानांमध्ये जातात ना, तर सगळं युनिक कलेक्शन एकाच ठिकाणी मिळणार आहे. चला, आपण काय रेंज पासून साड्या दाखवणार आहोत आज? आपण एकतर आपल्याकडे काही पीसेस जे सिंगल पीसेस राहिलेले आहेत, जसं मी म्हटलं की आपल्या हँडलूम साड्या असतात आणि हँडक्राफ्टेड असतात, तर त्याच्यामध्ये जे सिंगल पीसेस राहतात ते आपण आता 10 to 20% डिस्काउंटमध्ये ऑफर करतो आहोत. तर म्हणजे चांगल्या कॉस्टची तुम्हाला बजेट फ्रेंडलीमध्ये मिळेल असं एक आपल्याकडे आहे. आणि त्याचबरोबर ज्या विदाऊट डिस्काउंटवाल्या आहेत ती पण रेंज आपल्याकडे सुरू होते 1100 रुपयापासून ते अप टू 10,000 पर्यंतच्या आपल्याकडे साड्या आहेत. वा, 1100 रुपयांपासून ते 10,000, म्हणजे एवढ्या मोठ्या प्राइस रेंज मधल्या ज्या बसणाऱ्या साड्या आहेत त्या मिळणार इकडे. ग्रेट. चला, आपण सुरू करूयात एक एक कलेक्शन. मंडळी, खूप मोठा स्टोर आहे खरं तर, पण इथे मिळणारं जे कलेक्शन आहे ते थोडक्यात आम्ही तुम्हाला दाखवतोय. ऑफकोर्स जास्त व्हरायटी आणि जास्त डिटेलसाठी तुम्हाला स्टोरला भेट द्यावी लागेल किंवा तुम्हाला ताईंना कनेक्ट करावं लागेल. सो हे आहे साडीजचं सेक्शन आणि त्या बाजूला आहे कुर्तीजचं सेक्शन. सो पहिले आपण साड्यांचं सेक्शन पाहणार आहोत. यामध्ये कोणती अशी युनिक साडी आज पाहतोय आपण? पहिली आपण ही टसर सिल्क मध्ये, देसी टसर ज्याला म्हणतात, त्याच्यातली ही साडी आहे जी आपण वेगवेगळ्या कलर्स मध्ये बनवून घेतो. जसं आता हा सुंदर असा येलो कलर आहे आणि त्याला आपण लोटसची बॉर्डर दिली आहे. ह्याच्यामध्ये ट्युलिपची सुद्धा बॉर्डर आपण देतो. पूर्ण टसर सिल्कचं प्लेन फॅब्रिक घेऊन त्याच्यावर हे आपण बुट्टी वर्क आणि बॉर्डर करून घेतो. या येल्लो साठी आपण हा सुंदर असा पिंक कॉन्ट्रास्ट ब्लाउज देतोय.
वा, सो असं कॉन्ट्रास्ट म्हणजे कॉम्बिनेशन मध्ये असणार आहे हे? नाही, सगळ्यालाच नाही, काही कलर्सना कॉन्ट्रास्ट चांगलं दिसतं, काहींना प्लेन चांगलं दिसतं. येस. तर त्याच्यातलीच ही एक आहे. याची बॉर्डर बघाल तर ही आपण वेगळी फुलं घेतलेली आहेत. येस, आणि किती क्लास शाईन वाटते ना साडीवर, कारण प्युअर टसर आहे आपलं. अगदी. आणि ह्याचा मात्र ब्लाऊज प्लेन म्हणजे रनिंग ब्लाऊज येतो. ओके, म्हणजे साडीवरती जसं सूट होणार त्या एक्झॅक्टली ते आपण डिसाइड करतो. ह्याच्यामध्ये पिंक कलर, स्काय ब्लू, इनफॅक्ट तुम्ही जर सांगितलात की मला हा पर्टिक्युलर ही शेड हवी आहे तर तशीही आपण बनवून देऊ. कारण आपण हे एंटायरली जे टसर सिल्क प्लेन फॅब्रिक असतं त्याला डाय करून आणि सगळं तयार करता. कसलं भारी आहे हे. आणि हीच साडी आय थिंक इथे लावलेली आहे का? हो. सो ही डिस्प्लेला त्यांनी लावलेली आहे आणि खूप क्लास दिसतीये ही. प्राचित, नेक्स्ट कोणती बघतोय? त्याच्यानंतर आपण बघतोय हे बनारसला जाऊन जे मोदीजींनी खास बनारसी विवर्स साठी एक पूर्ण कॉलनी केली आहे. तर तिथे आपण व्हिजिट करून काही बनारसी साड्या आपल्याला पर्टिक्युलर जशा कलर्स मध्ये हव्या होत्या तशा बनवून घेतलेल्या. या अतिशय लाईट वेट रेशमवर जरी, आणि हे पण टेस्टेड जरी आहे. इवन हे डाय पण जे होतं ते डाय पण म्हणजे डाय मध्ये पण खूप कॅटेगरीज असतात. तर त्यातलं प्रीमियम ह्याच्यातलं आपण डाईज वापरून केलेल्या साड्या बनवून घेतलेल्या आहेत, ज्या तुम्हाला नाही बघायला मिळणार मोठ्या स्टोर्स मध्ये सुद्धा. त्याचा हा आपण असा ब्लाऊज पूर्ण ब्रोकेड मध्ये करून घेतलेला आहे. तर अशा टाईपच्या साड्या आपल्याकडे आहे. बनारसी मध्ये प्युअर टिश्यू मधलं, ह्याला रेखा साडी म्हणून सुद्धा ओळखलं जातं. रेखा साडी. आणि इवन जान्हवी कपूरने श्रीदेवींची एक साडी नेसली होती. सो तेव्हापासून या साड्यांचा एक वेगळा ट्रेंड माझ्यासारख्या मुलींमध्ये पण खूप आलेला आहे. सो रेखा स्टाईल साडी म्हटलं की आधी खूप वयस्कर म्हणजे जे असायचे आई, काकी, मामी वगैरे ते युज करायचे. पण अलीकडे मुली ज्या कॉलेज गोईंग आहेत ते पण कॉलेज डेज मध्ये वगैरे ह्या साड्या प्रेफर करतात. तर ही अशी पूर्ण प्युअर सिल्क आणि प्युअर टिश्यू, ही अशी साडी येते. पूर्ण साडी याच्यात बुट्टीवाल्या पण आपल्याकडे साड्या आहेत. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला कलर्स ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या चॉईस प्रमाणे बनवून घेऊ शकतो, फक्त वेळ लागेल. अच्छा, आपण हे कस्टमाइज होऊ शकतो. हो हो हो, अगदी. तर हा त्याचा असा पदर येईल आणि ब्लाऊज पीस त्याला साजेसा असा आपण ब्रोकेड मधला ब्लाऊज पीस करून घेतलेला आहे. वा, क्लास, एकदम भरलेला रॉयल, म्हणजे अगदी फेस्टिवल्स साठी एकदम परफेक्ट अशी साडी आहे ही. मस्त. आणि ह्याची किंमत काय जाते या पर्टिक्युलर साडीची? या साडीची 12,500. 12,500. बरं. सो ऑफकोर्स हे प्युअर आहे मंडळी. सगळं काही अगदी प्युअर मध्ये घ्यायला गेलो तर ऑफकोर्स क्वालिटी पण डिफर करते. सेमी पेक्षा त्याची प्रीमियम होऊन जाते जरा क्वालिटी, म्हणून तो लुकच वेगळा येतो. खरंय. त्याचबरोबर आपण लिनन मध्ये म्हणजे लिननच्या साड्या सगळ्यांना खूपच आवडतात, कारण सस्टेनेबल, इको फ्रेंडली, स्किन फ्रेंडली अशा असतातच. तर आपण त्याला फेस्टिव्ह लुक देण्यासाठी हा असा पैठणी स्टाईल त्याचा जामदानीचा पदर करून घेतलेला आहे. वाव, आणि कम्प्लीट साडीवर जामदानी विविंग आहे. जामदानी विविंग आहे, खूप सुंदर. आणि खालती टॅसल्स. हा, म्हणजे फेस्टिव्ह वेअरची तर ती तशी क्लासी वाटली पाहिजे, त्याच्यासाठी स्पेसिफिकली हे टॅसल्स बनवून घेतलेले आहेत. याच्यात आपल्याकडे ड्रेस मटेरियलही आपण बनवून घेतलेत, तर तेही आपण नक्कीच दाखवू. वा, आणि लिनन म्हटलं तर एनी टाइम 12ही महिने यूज करू शकतो असं फॅब्रिक असतं. खूप छान आहे. त्याच्यातही कलर्स आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर मोडाल सिल्कच्या सध्या जे खूप ट्रेंडमध्ये आहे, सगळ्यांनाच खूप आवडतं, प्लेन मोडाल सिल्क. कारण ह्याला तुम्ही जसं ब्लाऊज वेअर कराल, म्हणजे प्रिंटेड तुम्ही मोडाल सिल्कचं ब्लाऊज घातलं तर कॅज्युअली वेअर करू शकतात, आणि हेवी ब्रोकेड मध्ये ब्लाऊज वेअर केलं तर फंक्शनल वेअर, फेस्टिव्ह वेअर होईल. हे बघा, ह्याच्यातही प्लेन ब्लाऊज ह्याचा येतो. अच्छा, बरं. आणि काय किंमत जाते? 3,300. 3,300 हे प्युअर मोडाल सिल्कची प्राइस आहे ना. वाव, खूपच सुंदर, व्हेरी नाईस. आणि मेन क्वालिटी इज सुपर कूल. त्याच्यात हे एवढे सगळे रंग आहेत आपल्याकडे. अच्छा, ह्या प्लेन मधले ते रंग आहेत. वा, इवन व्हाईट पण येते. मस्त, खूप छान आहे. हे ऑफिस वेअर साठी म्हणून मस्त ऑप्शन आहे. अजून काय वेगळं आहे इकडे? बनारसी मध्येच मगाशी जशी मी बनारसी एक टाईप दाखवला, अशा बनारसीच्या पण आपल्याकडे कारण आपण स्वतः व्हिजिट केलं होतं, त्यामुळे आपण प्रयत्न केलाय की त्याच्यातले जे क्लासी कलेक्शन आहेत, जे युनिक कलेक्शन्स आहेत ते आपण आपल्याकडे
आता ही बघाल तर पूर्ण आणि एवढं वर्क असून सुद्धा हेवीनेस नाही, लाईट वेट आहे, म्हणजे हातात घेतल्यावरती अगदी जाणवत आहे की चापून चोपून नेसली जाणार आहे, फुगणाऱ्यातली नाहीये. मस्त सगळे सोना रुपा बुट्टी आहेत त्याच्यावर, म्हणजे सिल्वर आणि गोल्डन दोन्ही बुट्टी आहेत. आणि प्रॉपर जाल डिझाईनची जशी डिझाईन असते तशी पदरावरती एकदम रेखीव डिझाईन पाहायला मिळेल आणि कम्प्लीट साडीवरती ती डिझाईन आहे. तर आणि असा प्लेन सुंदर त्याच्यावर, कारण पूर्ण साडी भरलेली आहे म्हणून त्याला प्लेन ब्लाउज आहे विथ बॉर्डर. मस्त. याची काय किंमत जाते? याची साधारण अशी 10.5 वगैरे. 10.5 वगैरे. पण हे खूप क्लास आहे, म्हणजे हे प्युअर ऍक्च्युली आपण बनारसला नाही जाऊ शकत, पण तिथली जी प्युअर साडी आहे ती जर एकदा तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर आय थिंक यू शुड गो फॉर इट. बऱ्याच महिलांचं असतं ना, माझ्याकडे एकतरी प्युअर तशातली हवी. एक्झॅक्टली. त्याच्यानंतर महेश्वरी मध्ये आपल्याकडे खूप व्हरायटी आहे. महेश्वरी आय थिंक ओपन करून दाखवायची तशी गरज नाहीये, कारण महेश्वरी सध्या खूप ट्रेंड मध्ये आहेत. तसंच आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे. जशी आता ही सिंपल चटाई बॉर्डर मध्ये आहे, हे फुलपत्ती बॉर्डर मध्ये आहे, त्याच्यानंतर हे डबल बॉर्डर मध्ये आहे. मस्त. आणि प्रत्येक साडीवरती बुट्टी वेगळी आहे, कलर छान छान आहेत ह्याच्यात. मस्त. आणि आपल्याकडे महेश्वरीची स्टार्टिंग रेंज काय जाते? 3500 पासून आहे. 3500 पासून. 3500 पासून आपल्याकडे. आणि हे प्युअर हँडलूमच्या साड्या? 100% हँडलूम तुम्हाला नजरेला आणि हात लावला की ते लक्षात येतं. बरेच जण येतात तेव्हा आम्हाला म्हणतात की अरे ही तर आम्ही 1100 ला घेतली, ही 1500 ला घेतली, पण ती हँडलूमचा फीलच वेगळा नसते आणि फॅब्रिक प्युअर नसते. राईट. तसंच आपल्याकडे इंदुरी आहेत. वा. सो मंडळी, एक इंदुरी साडी तिथे लावण्यात आलेली आहे. सो ज्याला म्हणजे 2 टोन्स दिसून येत आहेत, खरं तर फिरता रंग म्हणू शकतो. ब्लॅक आणि सोबतच डार्क मोरपिशी, त्याच्यावरती कॉफी कलरचा ब्लाउज पीस त्यामध्ये आलेला आहे. तसाच एक वेगळा सुंदर कलर फेस्टिव्ह साठी आपण इथे बघतोय. सो हे इंदोरी साड्यांचं मस्त कलेक्शन तुम्हाला इथे मिळू शकतं. खूप जण कमेंट करून विचारत असतात की अशा एक्सक्लुझिव्ह साड्या कुठे मिळतील, तर तुम्हाला ताईंकडे हे अवेलेबल आहेत. आणि बरं ताई, मला सांगा की आता समजा कोणाला हे कलेक्शन आवडले, पण ते ठाणेकर किंवा मुंबईकरच नाहीये, दुसऱ्या शहरातनं व्हिडिओ पाहतायत, तर तुम्ही ह्या साड्या घरपोच पाठवू शकणार आहात का? अगदी. आपली वेबसाईट आहे, वेबसाईटवरही हे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. त्याचबरोबर आपला जो व्हॉट्सअप नंबर आहे, तर व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही स्क्रीनशॉट काढून पाठवला तर आपण होम डिलिव्हरी ऑल ओव्हर इंडिया आपली डिलिव्हरी अवेलेबल आहे. मस्त. तर मंडळी, तुम्ही घर बसल्या एका क्लिकवरती शॉपिंग करू शकताय. सो जे काही तुम्हाला आवडणार आहे ते तुम्ही ताईंना स्क्रीनशॉट काढून पाठवायचं आहे. आपल्याकडे इंदुरी साड्यांची प्राइस रेंज कशी जाते? प्राइस रेंज पदरावर असते. आता तिथे जो पदर लावलेला आहे तो ट्रेडिशनल जो टोप पल्लू आपण म्हणतो, बरोबर, तो पल्लू आहे, तर त्याची आपली साधारण 4950 पर्यंत जाते. आणि पण पदरावरचं वर्क जसं आहे ते अप टू 5500 मध्ये इंदुरी येते. मग ते हेवी पदर असेल तर. अच्छा. पण म्हणजे 49 पासून ते 5500 पर्यंत मध्ये आपल्या त्या सगळ्या साड्या येतात. ओके. त्याचबरोबर महेश्वरी मधला बऱ्याच जणांना असतं की ट्रेडिशनल नको, आम्हाला काहीतरी मॉडर्न स्टाईल मधले साडी हवी आहे, तर आपण हे असं स्ट्राइप्स वाली महेश्वरी बनवून घेतलेल्या आहेत. हा असा त्याचा पदर येतो. नाईस. आणि पेस्टल कलर्स मध्येच या येतात. अच्छा. लेमन येलो, पिस्ता ग्रीन आणि असे सुंदर सुंदर कलर्स येतात ह्याच्यामध्ये. बॉर्डर अगदी म्हणजे चटईच बॉर्डर आहे, पण अगदी सटल अशी त्याची बॉर्डर येते. नाईस. आणि हे सगळं विविंग येते, हाताला फील किती छान होतोय. मस्त. आणि असा कॉन्ट्रास्ट त्याला ब्लाउज पीस येईल. मस्त. याची काय साधारण किंमत जाते? 3500. 3500. बर. त्याचबरोबर ह्या साड्या इतक्या सेल होतात ना की आता पावसाळ्यामध्ये कसलं आपलं कुठलंही फॅक्टरी मेड प्रॉडक्ट नाही आहे, हे सगळे हँडवर्कवाले. त्यामुळे सध्या पाऊस कच्छमध्ये वगैरे होता, त्यामुळे आपल्याकडे थोडंसं प्रोडक्शन आता सुरू झालेलं आहे. तर एक 10-15 दिवसामध्ये ह्याचं पण कलेक्शन फुल कलेक्शन येईल. कारण ह्या येतात तशा माझ्याकडे आत्ताही जवळजवळ 8-10 जणांनी ह्याच्यासाठी ऑलरेडी बुकिंग आणि मला फोन करून विचारत असतात. तर ह्याचे बरेच कलर्स येतात जे आल्यावर तुम्हाला वेबसाईटवर बघायला मिळतील. मी माझ्या इन्स्टा पेजलाही पोस्ट करीन. सुंदर सुंदर सगळे नॅचरल कलर असतात. मस्टर्ड येलो, राणी पिंक, रेड, ग्रीन, फेस्टिव्ह वाले. सुंदर कलर्स असतात. तर हे आपल्याकडे हा ग्रीन कलर अवेलेबल आहे. आणि पूर्ण प्लेन आहे का? पूर्ण प्लेन येते आणि असा पदर येतो. वा.
म्हणजे आपली म्हैसूर सिल्क जी साडी असते राईट, तर त्या म्हैसूर सिल्क साडीचाच पॅटर्न आपण मोडाल सिल्क वर केलेला आहे. आणि ह्या म्हणजे जरी पण आपलं इन्सिस्ट करतो की जरी अगदी प्रीमियम क्वालिटीची जरी पाहिजे की जी, नाही तर जरीमध्ये पण खूप अगदी प्लास्टिक जरीपासून मेटल जरीमध्ये पण खूप व्हरायटी फरक आहे. आहे. आपण इन्सिस्ट करतो की आपल्याला प्युअर जरी पाहिजे, त्यामुळे त्याचा सॉफ्टनेस, हो, काठाचा पण सॉफ्टनेस बऱ्यापैकी आहे. साधारण काय किंमत जाते या साडीची? याची 3700. 3700. मस्त. सो ज्यांचं वेडिंग सीझन म्हणजे अपकमिंग वेडिंग सीझन मध्ये लग्न आहे त्यांना जर अशा काही साड्या हव्या असतील तर त्याही आत्ताच ताईंकडे बुकिंग करून ठेवू शकता. बनारसी मध्ये हा एक प्रकार आहे. दिस इज प्रिटी. ह्याचा ऍक्च्युली काठ आवडलंय मला, खूप छान दिसतंय आणि त्याच्यावरची बुट्टी मस्त वाटतात. अलीकडे ग्रीन शेड आणि मेहंदी शेड खूप ट्रेंड मध्ये आल्यासारखं वाटतंय ना. म्हणजे महिलांना राणी आणि लाल रंग, राणी पिंक आणि लाल रंगापेक्षा असे काही सटल कलर्स आवडायला लागलेत. गुड वन. म्हणजे अगदी वेडिंगला वगैरे म्हणजे नेसता येतील अशा मस्त साड्या आहेत या. ह्या पण बनारसी मधलं कलेक्शन आहे. याचाही असा बुट्टीवाला, छोटी बुट्टीमध्ये बॉर्डरवाला ब्लाउज पीस येईल. मस्त. म्हणजे ही मोनोक्रोम साडी आहे साधारण, ब्लाउज आणि साडीचा रंग सेम असते. हा, आणि म्हणजे माझं असं म्हणणं असतं की ज्या साड्यांना असे छान ब्लाउज दिलेले आहेत ना, तर जसं महेश्वरी ह्या साड्यांना त्याचेच ब्लाउज छान घाला, ते जास्त छान दिसतात. राईट. त्याचबरोबर आपल्याकडे बनाना सिल्क हा प्रकार आहे, जो ह्या वेळेला आपण विथ ब्लाउज पीस मध्ये बनाना सिल्क आणलेले आहेत. सुंदर सुंदर कलर्स आहेत त्याच्यात. अच्छा, हे कलर ऑप्शन्स आहेत तर सगळे फेस्टिव्ह ब्राईट कलर्स आहेत. सुंदर सुंदर कॉम्बिनेशन्स आहेत त्याची. मस्त. ऑरेंज, ऑरेंज पिंक, पिंक ऑरेंज, ब्लू. मस्त. तर ही साडी सिंपल येते, पण आपल्याला बऱ्याच वेळेला पूजा आणि ह्या गोष्टींना फार झगझगीत पण नको असतं. हो, सिंपल हवी आणि एलिगंट पण दिसणारी हवी. आणि ह्या साड्या थोड्या कशा कन्सिडर की पूजांना वगैरे, कारण केळ्याच्या फायबर पासून बनलेल्या आहेत. तर बरेचशी लोक हे ऑस्पिशियस म्हणजे की त्या वेळेला जसं धुत वस्त्र वगैरे घालतात, तर हे त्या दृष्टीने कन्सिडर केलं जातं बनाना सिल्क साड्या. मस्त. पूजांना वगैरे नेसायला खूप. आणि बॉर्डरलेस आहे, इझी टू वेअर आहेत. ब्लाउज पीस याला जसा पदर आहे तसाच याला ब्लाउज पीस दिलेला आहे. वा, मस्त. पण बॉर्डरलेस जरी असली तरी बुट्टी त्याच्यावरती मस्त ठसठशीत उठून दिसणारी बुट्टी आहे. त्यामुळे ह्या साड्या तुम्ही आवर्जून पूजेला वगैरे निवडू शकता, जसं ताई म्हणाले. आणि त्यामध्ये साधारण मला 5 ते 6 रंग इथे ठेवलेले दिसत आहेत. त्याच्यासाठी तुम्हाला ताईंना कनेक्ट करावं लागेल. याची किंमत काय जाते? याची 2500. 2500 म्हणजे 2500ची साडी आहे ही. हो, वाव. 2500ची. आणि नेसल्यावर तर अगदी प्युअर सिल्क सारखाच, कारण त्याच्यामध्ये काही प्रमाणात प्युअर सिल्क आणि बाकी बनाना फायबर आहे. बरं. त्याच्यानंतर हा एक आपल्याकडे मंगलगिरी ची साडी आहे. जी साडी पूर्णपणे प्लेन आहे. याच्यामध्ये याचा रनिंग ब्लाउज आहे. पण ह्या साडीची गंमत अशी आहे की तुम्ही जसं त्याला स्टाईल कराल, जशा प्रकारे वेगवेगळे ब्लाउज हे कराल, तर तुम्हाला अगदी ऑफिस पासून ते फंक्शन पर्यंत यूज केली जाऊ शकते. याच्यात याचा रनिंग ब्लाउज पीस आहे. त्याच्याबरोबर आपण प्रिंटेड असा ब्लॉक प्रिंटेड ब्लाउज पीस त्याच्याबरोबर देतोय. आणि त्याच्यात हे इतके कलर्स आहेत आपल्याकडे. आणि हे येतच असतात सारखे कलर. बऱ्याचदा असं होतं की एक कलर म्हणजे पुन्हा तोच हवाय, तर ते डिफिकल्ट जातं. कारण पुन्हा मी तेच सांगते की माझं 100% हँडलूम कलेक्शन आहे. तर तुम्हाला पुढच्या वेळेला मिळताना कदाचित त्याच्यात शेड मध्ये डिफरन्स येईल. बरोबर. पण एक्झॅक्टली आयडेंटिकल साडी आपल्याकडे नाही मिळत. त्यामुळे तुम्ही घेतलेला प्रत्येक पीस हा युनिक पीस आहे असं तुम्ही म्हणू शकता. अगदीच. आणि जर तुम्हाला असं युनिक पीस हवंय तर तुम्हाला लवकरात लवकर ताईंना करेक्ट करायला हवं, कारण की बरेच ऑर्डर त्यांना रोज येत असतात. त्यामुळे ते स्टॉक आउट होणं किंवा तर ते यायला वेळ जाणं अशी बरेच त्याच्यामध्ये मागे प्रोसेस लागू शकते तुमच्यापर्यंत साडी पोहोचायला. तर ताई जसं म्हणाल्या की लवकरात लवकर कनेक्ट केलं तर तुम्हाला जी साडी आता दिसतीये ती मिळू शकते. एक गोष्ट लक्षात असू द्या, दर 15 दिवसांनी कलेक्शन चेंज होतं. प्राइस रेंज पण प्रोडक्ट नुसार बदलत जाते. त्यामुळे आत्ता व्हिडिओ केलेला आहे तो तुम्ही 1 वर्षांनी पाहत असाल तर मग कुठेतरी गैरसोय होऊ शकते. म्हणूनच आम्ही हे मुद्दाम तुम्हाला मेन्शन करतोय. मस्त.
त्याच्यानंतर हे कोटा साडी आहे ही. हे हँडवर्क वाला, मशीन एम्ब्रॉयडरी वाला, हे सगळं खूप चालतं ना अलीकडे. म्हणजे मी खूप लेडीज ना पाहते ऍक्च्युली. मुंबई ट्रेन मध्ये पण किती, लोकल ट्रेन मध्ये किती मुली किंवा महिला या साड्या. आता मी ह्याला एका इव्हेंटला गेले होते मंगळागौरच्या, तिथे 6 जणी अशा पद्धतीच्या साड्या नेसून आल्या होत्या. आणि आय वॉज लाईक की मंगळागौरचा कार्यक्रम आहे पण काठापदराची साडी सोडून अशा साड्या नेसून आलेल्या आहेत. तर ही पण बघशील तर हे पूर्ण हँडवर्क आहे, बुलियन स्टिच म्हणतात याला. ओके. पूर्ण हँडवर्क आहे. ही अशी बुट्टी आहे, प्युअर कोटा कॉटनचं फॅब्रिक आहे. आणि त्याला हे आपण असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज त्याच्याबरोबर पेअर करून दिलेला. इन केस मला समजा ब्ल्यू कलरचा ब्लाउज पीस हवा आहे ह्याच्यासोबतचा, तो तुमच्याकडे अवेलेबल आहे की जे अवेलेबल आहे कारण कसं आहे की ह्याला आपण ती जी बॉर्डर लावली आहे त्याप्रमाणे त्याला ब्लाउज कलेक्शन ठेवलेलं आहे. बरं, ह्याची काय किंमत जाते? याची 3950. 3950. पण हे ब्लाउज सहित ना? मुख्य कसं, हो, 1 मीटरचं पूर्ण ब्लाउज पीस आहे. आणि कसं आहे की फॅब्रिक मुळे बराच प्राइस मध्ये फरक पडतो. बरोबर. कोटामध्ये पण अगदी 500 रुपयापासून साडी मिळते. ती तुम्हाला म्हणजे ही मिडल रेंज आहे. बरोबर. आता जशी मी ही कोटा सिल्क नेसलेली आहे, ह्याचंही कलेक्शन आपल्याकडे आहे. तर ह्या साड्या 3200 ला आहेत. काहीच नाहीये, पूर्ण प्लेन साडी आहे. ह्याच्यात तुम्ही प्लेन घ्या किंवा हे असे डुअल टोन मध्ये, ह्याच्यातही तुम्हाला कस्टमायझेशनचं ऑप्शन आहे. तुम्ही कलर सांगा, आपण बनवून देऊ. फक्त ते बनवायला आपल्याला एक वेळ द्यावा, तुम्हाला 8 ते 10 दिवसाचा वेळ द्यावा लागेल. व्हेरी नाईस, मस्त. त्याच्यानंतर अशा आपण खादी कॉटन फॅब्रिक आहे. आणि खादी कॉटन जेव्हा आपण म्हणतो तेव्हा प्युअर खादी कॉटन, कारण हल्ली सगळ्याच गोष्टींमध्ये असं होतं की फॅब्रिकची नावं तीच वापरली जातात पण त्याच्यामध्ये लक्षात येत नाही. खरं, तुम्ही तुझं हात लावून बघशील तर त्याचा सॉफ्टनेस जो आहे ते तुला सगळं सांगेल. येस. तर ह्या आपण आपल्याकडे प्लेन साड्या सुद्धा असतात. अशा काय म्हणतात त्याला आपण कस्टमाइज केलेल्या साड्या सुद्धा असतात. किंवा तुम्हाला कस्टमाइज तुमच्या हिशोबाने करून हवी असेल तर तसंही आपण करून देऊ. वा. सो हे कम्प्लीट पॅच स्टिच करण्यात आलंय ना साडीला नंतर. व्हेरी नाईस. काय किंमत जाते या साडीची? याची 2650. 2650 ला. आणि याच्यामध्ये कलर्स मिळतील की कसं काय? म्हणजे आपल्याकडे प्लेन साड्या असतात, तुम्ही सिलेक्ट करा, आपण त्याप्रमाणे त्याला डिझाइन करून देऊ. वा. सो ह्याच्या ब्लाउज केलेल्याही आहेत. ओके. आपला भर जास्त कस्टमायझेशन वर जास्त आहे. म्हणजे कस्टमायझेशन पण इतकी कमाल गोष्ट आहे की तशी साडी फक्त माझ्याकडे असणार, बाकी कोणाकडेच नाही. एक्झॅक्टली. सो अजून काय पाहतो इथे आपण? त्याच्यानंतर हे कलमकारी मध्ये, मंगलगिरी मध्ये खूप सुंदर ब्लॅक लव्हर्ससाठी. ह्याच्यात कलर्सही अवेलेबल आहेत. आपण आता वेळेची कमी असल्यामुळे सगळ्याचे सिंगल पीस डिस्प्ले करतोय. वा. हे ब्लॉक प्रिंट करून मग त्याच्यात पेंट भरलेले आहेत. अच्छा. कलमकारी मध्ये पण खूप व्हेरिएशन असतं. एक एंटायरली ब्लॉक प्रिंटेड, एक ब्लॉक प्रिंट करून मग त्याच्यात कलर भरतात. आणि काही असतात ते कलमकारी म्हणून स्क्रीन प्रिंटही विकलं जातं. हो. जे डोळ्यांना दिसतं त्याला कलमकारी. तर कलमकारी म्हणजे ऍक्च्युअल जे ड्रॉ केलं जातं, ऑथेंटिक. कलमकारीचाच अर्थ असा असतो की कलम म्हणजे पेन आणि कारी म्हणजे आर्ट किंवा ड्रॉइंग, म्हणून त्याला कलमकारी असं म्हटलं जातं. हे खूप जणांना कळत नाही किंवा खूप जणांना माहित नसतं. फक्त अलीकडे ट्रेंड म्हणून सगळे जे बोलायला जातात कलमकारी, पण त्याचा ऍक्च्युअल अर्थ काय? तर हे ऍक्च्युली मी किंवा तर ताई, आम्ही जे खूप ह्याच्याबद्दल अभ्यास करतो किंवा वाचतो त्यामुळे आम्हाला या गोष्टी माहित असतात आणि कळतं. सो हे सगळ्यांनाच माहित नसतं, हे पण तितकंच खरं आहे. तर आता हे आपण त्याच्यातलेच काही कलर आहे. हे एक अजून हे मोडाल मधलंच आहे, जे आपण थोडा एक्सपेरिमेंट केलंय पण आपलं हिट गेलं. हा सिंगल पीस आपला आता राहिलेला आहे. ह्याचे बाकीचे पीस बनतात. हे आपण बांधणीचा थोडासा पल्लू केलाय, त्याला लगडी पट्टा आहे आणि बाकी हे सगळं शिबोरी वर्क आहे. अच्छा. ही साडी कंप्लीट अशी आहे? साडी कंप्लीट अशी आहे. त्याला फक्त पदराच्या बाजूला थोडंसं बांधणी आपण केलेलं आहे. दिस इज प्रिटी मस्त. ही 4500. ह्याचे पण पीस 8 दिवसात तुम्हाला सगळे कलर्स अवेलेबल होतील. वा. मंडळी, सगळे अपडेट्स घेण्यासाठी ताईंना इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही फॉलो करू शकता. येस. मंडळी, आपण एकदम एक्सक्लुझिव्ह त्यांच्याकडेच बनणाऱ्या, त्यांच्याकडेच तयार होणाऱ्या, कस्टमाइज केल्या जाऊ शकतात अशा साड्यांचं कलेक्शन पाहिलंय. सो इथे काही साड्या आहेत. ह्या साड्यांबद्दलची मला माहिती हवी आहे जरा, की ह्याच्यामध्ये तुम्ही कस्टमायझेशन करता का जसं आहे तसं? कारण की युजली काय असतं, एक डाऊट असतो प्रत्येकाला
मला की आपल्याकडे साड्या जे काय तुम्ही म्हणताय की कस्टमाइज करता, तसं इथे मिळणाऱ्या सगळ्या प्रोडक्ट मध्ये कस्टमायझेशन होतं का? सगळ्या साड्यांमध्ये होत नाही. आता जसे हे इथे आपण जे लावलेले आहेत हे आपल्या आधीच्या कलेक्शन मध्ये, मे बी आपल्या आधीच्या 2 व्हिडिओज मध्ये या साड्या दिसल्या असतील. तर ह्या साड्या आता सिंगल पीस राहिलेले आहेत जे आपण इथे डिस्प्ले करतोय, तर म्हणून हे आपण डिस्काउंट मध्ये देतोय. बरं. आणि ह्याच्यामध्ये साधारण किमती कशा असतील? ह्या परत हे एक साधारण 1400 पासून ते 3500 पर्यंतची रेंज आहे, ज्याच्यावर आपण 10 to 20% डिस्काउंट देतोय. कारण काहीच सिंगल पीस आहे, काहींचे 2च पीस उरलेत आणि परत आपण ते स्टॉक मध्ये ठेवणार नाही आहोत. अशा साड्या आहेत ठेवणार नाहीये, त्यांना सेम मिळणार नाहीयेत, म्हणून त्या डिस्काउंट मध्ये आहेत. अदरवाईज साड्या फ्रेशच आहेत. ग्रेट. हे महत्वाचं की साड्या फ्रेश असणं गरजेचं आहे. बऱ्याच जणांचं असं असतं की सेल आहे म्हटल्यानंतर किंवा डिस्काउंट आहे म्हटल्यानंतर जे उरलेले आहेत किंवा जुने आहेत ते लावलेत का, पण मुद्दा हा आहे की या साड्या पुन्हा यासाठी नाही बनणार आहेत, कारण की या ऑफिस वेअरच्या साड्या आहेत आणि आता सणासुदीचं जे काही सीझन चालू आहे त्यामुळे ह्याचं प्रोडक्शन कमी होऊन जे सणासुदीला जास्त वापरल्या जातात त्या साड्यांचं प्रोडक्शन जास्त केलं जातं. हे मार्केट अनालिसिस आणि मार्केट कसं चालतं हे तुमच्यापर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे, म्हणून ही माहिती तुम्हाला देण्यात आली आहे. सो ह्या साड्यांवरती डिस्काउंट आहे. तुम्ही मगाशी ड्रेस मटेरियल्स म्हणाला, सो मला 1-2 ड्रेस मटेरियल तुम्ही ड्रेस मटेरियल तिकडे आहे? ओके, शुअर, चालेल. सगळ्यात पहिला कोणता ड्रेस मटेरियल पाहतोय? आपण बनारसी मधलं प्युअर सिल्क बनारसी 3 पीसचं ड्रेस मटेरियल आहे. हे आपण सिंगल पीस बनवून आणलेलं आहे. ह्याची जशी ऑर्डर असेल त्याप्रमाणे हे आपण ड्रेस मटेरियल बनवणार आहोत. म्हणजे हे तुम्हाला नल्लीज मध्ये वगैरे जसे ड्रेस मटेरियल्स मिळतात प्युअर सिल्क मध्ये, त्याच स्टाईल मध्ये आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला दुपट्टा, पॅन्टचं पीस असा प्लेन प्युअर सिल्कचा विथ बॉर्डरवाला येईल. टॉप हा पूर्ण बुट्टीवाला येईल आणि दुपट्टा. सो हा दुपट्टा आहे. वाव, काय क्लास वाटतं. सो पीस अखंड आहे, तुम्ही तुमच्या मेजर प्रमाणे शिवू शकता, हे महत्वाचं. युजली काय असतं, ड्रेस मटेरियल प्रीमियम असेल तर कमी मिळतं, कमी मीटर असतं, असा गैरसमज असतो, पण ह्याच्यामध्ये ते होणार नाही. पूर्ण मोठापणा आहे आणि 6.5-7 मीटरचं ड्रेस मटेरियल येतं पूर्ण. वाव. याचं कॉस्टिंग खूप आहे, म्हणून आपण ह्याचा सिंगल पीस स्टोअर मध्ये ठेवलेला आहे. मग तुम्हाला ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जर आवडला तर मग ह्याच्यामध्ये आपण तुम्हाला कलर ऑप्शन्स देऊ, तुम्ही डिझाईन्स देऊ, मग तुम्ही त्याच्यातलं सिलेक्ट करून आपण तुम्हाला ते कस्टमाइज करून. वाव. माझ्या मते ड्रेस मटेरियल मध्ये पण कस्टमायझेशन असं जे बनवून दिलं जाऊ शकतं, तुमच्या आवडीचा रंग, तुमच्या आवडीचे डिझाईन, हे एकमेव स्टोर आहे जे मी स्वतः कव्हर करते. ह्याची काय किंमत जाते मला जाणून घ्यायचं आहे जरा. 15,000. 15,000चा ड्रेस पीस आहे हा. वाव, मी किती लकी आहे, मला 15,000चा ड्रेस पीस त्याला हात लावायला मिळालंय. पण हे खरंच किती क्लास आहे. मलबेरी, प्युअर मलबेरी सिल्कचं फॅब्रिक आहे आणि पूर्ण एंटायरली हँड वोवन आहे. हो, म्हणजे जे साड्या नेसण्यापेक्षा ड्रेस घालणं प्रेफर करतात किंवा जे नॉर्थ इंडियन्स आहेत जे ड्रेसेसना जास्त फंक्शन्सना यूज करतात, तर त्यांच्यासाठी हे एक छान पर्याय आहे. मस्त. 15,000चं ड्रेस मटेरियल. ग्रेट. नेक्स्ट काय बघतोय आपण? त्याच्यानंतर हे लिनन बाय लिननचं, जसे मी मगाशी साडी दाखवली, हा कुर्त्याचं फॅब्रिक आहे हे. ओके. आणि त्याला आपण जो जसा साडीचा दामन पैठणी स्टाईलचा केला होता, तसा ह्याचा आपण दुपट्टा तसा करून घेतलेला आहे. ओहो, गुड वन. आणि हे लिनन बाय लिनन आहे, 100% लिनन. जयश्री लिनन म्हणतात, जे लिनन मधली बेस्ट क्वालिटी वालं लिनन असतं, तर ते लिनन आहे आणि एंटायरली हँड वोवन असं हे ड्रेस मटेरियल आहे. ह्याची काय किंमत जाते? 4,500. 4,500. मंडळी, हे खूप एक्सक्लुझिव्ह पीसेस आहेत. हे मार्केटमध्ये इतर कोणत्याही स्टोर्स मध्ये इझिली अवेलेबल होणार नाही, त्यामुळे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन साठी तुम्हाला ताईंना भेट द्यावी लागणार आहे. नेक्स्ट काय बघतोय आपण? त्याच्यानंतर आपल्याकडे मुडाल सिल्कचे असे फॅब्रिक्स आहेत जे ड्रेससाठी स्पेसिफिकली आपण ब्लॉक प्रिंट करून घेतलेले आहेत. ओके. म्हणजे फक्त फॅब्रिक आहे, म्हणजे अच्छा, वन पीस वगैरे पण शिवू शकतो. वन पीस बनवू शकतो आपण, ह्याचे कुर्ते बनवू शकतो, कफ्तान बनवू शकतो. त्याचप्रमाणे शिबोरी वर्क मध्ये पण आपण असं करून घेतलेलं आहे. जस्ट नेकला जे तुम्ही ऑनलाईन बघत असाल, कफ्तान वगैरे जे असतात ते असेच असतात ना. पूर्ण 3 मीटरचं फॅब्रिक येतं
हे फक्त गळ्याच्या इथे ते डिझाईन येणार ना? दिस इज सुपर नाईस. काय किंमत 2600 ला. बरं, आणि आपल्याकडे स्टिचिंग अवेलेबल आहे का? म्हणजे खूप जणांचं असं असतं की आम्ही जर एवढ्या प्रीमियम क्वालिटीच्या फॅब्रिक मध्ये इन्व्हेस्ट करतोय तर आम्हाला स्टिचिंग चांगली हवी, ते कापड जे आहे ते वाया नाही गेलं पाहिजे. सो आपल्या इथे हे सगळं स्टिच करून दिलं जातं. अगदी तुम्हाला तुमच्या मेजरमेंट प्रमाणे स्टिच करून मिळेल. कारण आपले हे तुम्ही आता जेव्हा ड्रेस बघाल हे सगळे इन हाऊस वाले आहेत. म्हणजे आपण बल्क मधले बनलेले कुठले नाही, प्रत्येक पीस हा टेलर मेड आहे. वा, चला आता त्याची पण व्हरायटी पाहूया. येस, तर ड्रेस मटेरियल मध्ये, कॉटन मध्ये आणि अशी बरीच व्हरायटी आहे. तर आता आपण अशा शॉर्ट कुर्तीज आहेत, या पण आपल्या इन हाऊस बनलेल्या आहेत. आपण ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये ह्या डिटेलमध्ये दाखवल्या आहेत. येस, ह्याच्यातले हे मोडाल सिल्कचे वन पीसेस आहेत. मागच्या वेळेचं ते कलेक्शन सगळ्यांना खूप आवडलं होतं. पण बायका म्हणाल्या होत्या की आपण फक्त टॉपला लाइनिंग देतो, बॉटमला नाही. तर मग रिक्वायरमेंट अशी आली की तुम्ही फुल लाइनिंग वाले बनवा. म्हणून मग आता आपण हे पूर्ण लाइनिंग वाले असे बनवलेले आहेत. आणि काय किमतीत जातात हे साधारण? हे साधारण आता बघ 2200 पासून ते 2750 पर्यंत, 2200 ते 2750 पर्यंत. वा, सो हे तुम्ही बघा, ज्याला तुम्हाला जर शॉर्ट असं घालायला आवडत नसेल तर ह्याच्या खालती एखादी लिननची पॅन्ट वगैरे घातली तरी हे छान दिसणार आहे. आणि जे कॉलेज गोईंग मुली आहेत त्यांना सुद्धा हे बघा, हे असा हा कुर्ता आहे खरं तर खूप सुंदर पद्धतीचा. सो तुम्ही हे यूज करू शकता. ह्याच्यावरती स्लीवलेस नकोय, श्रगही घालू शकता. खूप युनिक कलेक्शन आहे ताईंकडे. ऑफकोर्स तुम्हाला प्रत्येक कलेक्शनसाठी इथे यावं लागेल. ही डिझाईन सध्या खूप ट्रेंड करते. इथे साईडला ना तुम्हाला असं नॉट बांधायचं असतं. ऍक्च्युली अंगरखा पॅटर्न आधी खूप ह्याचं ट्रेंड होतं, पण सध्या महिलांना ते थोडंसं ऑकवर्ड वाटायला लागलं, म्हणून हे परत व्ही जे आहे त्याचा अंगरखा पॅटर्नचा जो व्ही म्हणतो तो इथे येतोय सेंटरला, आणि मग इथे तुम्ही साईडला नॉट टाय करू शकता. आणि हे अगेन तुमच्या फिटिंग प्रमाणे, त्यामुळे तुम्ही तुमची साईज एक साईज मोठी घेतली तर छोटी घेतली तरी सुद्धा तुम्हाला फिटिंगचा प्रॉब्लेम ह्यामध्ये येणार नाही. मस्त. सो हे सगळं इन हाऊस प्रोडक्शन आहे. सगळं इन हाऊस प्रोडक्शन आहे. परत फॅब्रिक्स आपल्याकडे आहेत जे आपण कस्टमाइज नक्कीच करून देतो. ग्रेट. आता इथे काही कुर्तीजचं कलेक्शन आहे, मला ह्याची पण माहिती द्या. तर हे आपलं फेस्टिव्ह कलेक्शन आहे. हे जामदानीचं मटेरियल आहे. म्हणजे फेस्टिव्ह वेअर म्हणून आपण खास हे बनवून घेतलेलं आहे. ह्याच्या खाली तुम्ही डार्क ब्लू सलवार, पिंक, ऑरेंज वेगवेगळं हे करून हा फेस्टिवल साठी असा ऍप्ट असा पीस आहे. वा, काय किंमत जाते ह्याची साधारण? याची अशीच परत 1800 पासून सुरुवात होते. या सगळ्या ज्या ह्याची ते 2700-2800 पर्यंत अशी वेगवेगळी रेंज आहे. आता हे बघाल तर हे आपण मल कॉटन टिश्यू जे असतं फॅब्रिक त्याच्यापासून बनवलेलं कुर्ता आहे. आणि प्रत्येकामध्ये आतमध्ये लाइनिंग वापरली गेली आहे, विच इज अ व्हेरी गुड थिंग. त्यामुळे इझिली दिवसभर पण कॅरी करता येऊ शकते. हे पण वा, किती छान वाटतं. सॉफ्ट आणि एकदम कम्फर्टेबल टू वेअर, दिवसभर फेस्टिव्ह मध्ये घालून फिरायला हरकत नाही अशी. सो जे अंगरखा पॅटर्न मी म्हणत होते, हे कोटा डोरिया फॅब्रिक आहे. कोटा डोरिया फॅब्रिक आहे, गोल्डन चेक्स वालं, ज्याला आपण हे गोटापट्टी वर्क केलेलं आहे आणि त्याचा हा असा कुर्ता बनवलेला आहे. मस्त. हा नारकली आहे ना, व्हेरी नाईस. त्याच्यानंतर जसं आपण म्हणतो की आपला सस्टेनेबल ब्रँड आहे, तर आपण काहीही वेस्ट घालवत नाही. तर हे आपण जे छोटं फॅब्रिक उरतं तर त्याच्यामध्ये हे असे पॅचवर्क वाले ड्रेसेस, वन पीसेस बनवले आहेत स्पॅगेटी मध्ये. हे तर पॅचवर्क मधलं केलेलं आहे. हे ऍक्च्युली तुम्ही बघू शकता, हे वेगवेगळे पॅचेस आहेत. हे हँडब्लॉक प्रिंटचे पॅचेस आहेत, राईट? सो हे असे वेगवेगळे पॅचेस आहेत. आणि खालती पण तुम्ही जर पाहिलं तर घेर खूप मोठा आहे पहिली गोष्ट, आणि खालती पण तेवढेच पॅचेस युटिलाइज केले गेले. ह्याची किंमत काय आहे? याची 1600. 1600. बट दिस इज सो प्रिटी. म्हणजे प्रेक्षक जे मला ओळखतात त्यांना माहित असेल माझ्याकडे अशी पॅचवर्क केलेली जी बॅग आहे, झोला बॅग, ती मी युज करते. त्यामुळे माझं एक वेगळं प्रेम आहे पॅचवर्क सोबतच. त्याच्यानंतर हे असे वन पीस येतील वेगवेगळे. ह्याच्यामध्ये खूप वेगवेगळी व्हरायटी आहे. 3XL 4XL पर्यंत साइजेस ह्याच्यामध्ये अवेलेबल आहेत आपल्याकडे. 4XL पर्यंत? 4XL पर्यंत. ऑफकोर्स अवेलेबल नसेल तर आपण बनवून देऊ, पण म्हणजे रेडीली आपल्याकडे XXL पर्यंत असतं, पण 4XL पर्यंत आपण कस्टमाइज करून देतो. किती छान. आणि मेन हे सगळं इन हाऊस प्रोडक्शन आहे म्हणून तुम्हाला कस्टमायझेशन अवेलेबल होऊ शकतंय. हा पण एक प्युअर कॉटन मध्ये. किती गोड आहे, सुंदर. म्हणजे हे वेकेशन मध्ये घालून जायला पण खूप छान आहे. लॉंग वीकेंड्स वगैरे असतात तेव्हा घालून जायला चांगलं आहे. राईट.
त्याच्यानंतर हे प्रीमियम फॅब्रिक मधलं, कॉटन मधलं, म्हणजे कुर्त्यासाठी स्पेसिफिकली प्रिंट करून तुम्ही बघाल ह्याचे स्लीव्स पण प्रत्येकाचे वेगळे आहेत. म्हणजे कुर्ता फॅब्रिक पेक्षा स्लीव वेगळे आहेत, म्हणजे 2.5 मीटर पेक्षा जास्त कपड्यातनं हे बनलेलं आहे. बरं. तर ह्याचे आपल्याकडे बरीच व्हरायटी आहे, वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत. प्रत्येक कुर्त्यावरती तुम्हाला वेगवेगळी डिझाईन बघायला मिळेल. ऑफकोर्स हे सगळं कलेक्शन आम्ही इन शॉर्ट दाखवतोय. तुम्ही स्टोरला भेट दिली तर तुम्हाला हे सगळं कलेक्शन पाहता येणार आहे. हे सगळं ए लाईन आहेत, राईट? नाही, काही काही स्ट्रेट कुर्तीज आहेत, काही ए लाईन आहेत. आणि हे जे आपलं कलेक्शन आहे हे आपण आधी कव्हर केलेलंच आहे, जे आपल्याकडे कायम असतं आणि कायम सगळ्यांना आवडतं, कारण अगदी प्युअर फॅब्रिक, नॅचरल कलर डाईड, त्याच्यामधले ह्या सगळ्या कुर्तीज आहेत. 4XL पर्यंत रेडिली साइजेस अवेलेबल आहेत. बरं. त्याचबरोबर हे स्टोल्स आहेत, मोडाल सिल्क मधले स्टोल्स आणि कॉटन मधले स्टोल्स, गिफ्टिंगसाठी म्हणा किंवा आपल्याला यूज करण्यासाठी चांगले आहेत. मस्त. तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुंदर एक्सक्लुझिव्ह साड्यांचं कलेक्शन पाहिलेलं आहे. खरं तर बुटीक पीसेस ज्याला आपण म्हणतो की ह्या साड्यांचं कलेक्शन इतर कुठे साध्या साड्यांच्या दुकानात मिळणार नाही, तसं युनिक कलेक्शन, बुटीक पीसेसचं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न होता. 1100 रुपयांपासून ते 10,000 12,000 पर्यंतचं साड्यांचं कलेक्शन अवेलेबल आहे. सोबत ड्रेस मटेरियल्सही मिळतील. इथे कुर्तीज आहे जे त्यांचं स्वतःचं प्रोडक्शन आहे, त्यामुळे रेडी टू यूज असे कुर्तीजचं पण कलेक्शन आणि वन पीसेसचं पण कलेक्शन दाखवण्यात आलेलं आहे. तुम्हाला ताईंचं अजून अपकमिंग नवीन कलेक्शनचं लवकरात लवकर अपडेट हवं असेल तर ताई इंस्टाग्रामवर ऍक्टिव्ह आहे. त्यांचं इंस्टाग्राम हँडल मी स्क्रीनवर देते. त्यांची वेबसाईट आहे, वेबसाईटही तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही गोष्टींची लिंक मी देते, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही नक्की जाऊन त्यांच्या पेजला फॉलो करा, म्हणजे अपडेट्स येतील ते तुम्ही पाहू शकता. बरं ताई, महत्त्वाचं, समजा स्टोअर व्हिजिट करायचं असेल तर आपले वर्किंग आवर्स किती आहेत? आपले 11 ते रात्री 8:30 हे आपले वर्किंग आवर्स आहेत. आणि ट्यूजडे टू संडे, फक्त मंडे हा आपला वीकली ऑफ आहे. अच्छा, मंडेला क्लोज्ड असतं, हे लक्षात असू द्या. आणि ट्यूजडे टू संडे ऑल डेज तुम्ही येऊन इथे खरेदी करू शकता. आणि ऑनलाईन साठीचे वर्किंग आवर्स कसे असतील की जे तुमचे 11 ते 8:30 पर्यंत वेळ आहे त्याच्यामध्येच तुम्ही ऑर्डर्स घेता? त्याच्यामध्येच ऑर्डर घेता. नाही, तसं तुम्ही व्हॉट्सअप तर करून ठेवलं तर त्याला तुम्हाला रिप्लाय एक 9:30-10 पर्यंत तर मिळू शकतो. तर मंडळी, तुम्ही घर बसल्या सुद्धा खरेदी करू शकता. ताईंचे नंबर्स मी स्क्रीनवर देतेय, नक्की त्यांना कनेक्ट करा. त्यांची टीम तुम्हाला गाईड करेल. आणि अजून तुम्ही जे काही व्हिडिओमध्ये पाहिलंय त्याचे स्क्रीनशॉट जर त्यांना पाठवले तर त्यातली व्हरायटी सुद्धा ते तुम्हाला दाखवू शकतील. महत्त्वाचं, आता इथे खरेदीला यायचंय तर कुठे यायचंय? आम्ही श्यामा या स्टोअरमध्ये आहोत. कुठे एक्झॅक्टली आहोत तर ठाणे वेस्टमध्ये, स्टेशन पासून जवळ आहे, नौपाडा या एरियामध्ये आहे. खूप इझी लँडमार्क आहे. खरं तर मी व्यवस्थित ॲड्रेस समजावून सांगते. 3 पेट्रोल पंप आहे, तिकडनं तुम्हाला राईट साईडला यायचंय टुवर्ड्स गजानन महाराज मठ. त्या रस्त्यावरती आल्यानंतर त्या रोडला वीर सावरकर मार्ग असं म्हटलं जातं. या मार्गावरती तुम्हाला आरामबाग बिल्डिंग दिसेल, लेफ्ट हँड साईडला लगेचच. आरामबाग बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरला शॉप नंबर आहे 2, श्यामा. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता. आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे गुगल मॅप्सचं लोकेशन ताईंचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते युट्यूबच्या. गुगल मॅप्सवरती श्यामा साडी स्टोअर किंवा श्यामा ठाणे असं टाकलं तरी सुद्धा इझिली त्यांचं लोकेशन ॲक्सेसेबल आहे. सो त्याचा नक्कीच तुम्ही वापर करू शकता इथे येण्यासाठी. ताई, थँक्यू सो मच, खूप छान माहिती दिली आणि तुमचं कलेक्शन पुन्हा एकदा मला खूप आवडलेलं आहे. थँक्यू सो मच. मंडळी, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.